साथीनो जिंदाबाद। आज या नास्तिक परिषदेत माझा नास्तिकतेचा प्रवास या विषयावर आपण बोलतोय आणि मंचावर बसलेल्या आमच्या अध्यक्षा शारदाताई आणि माझे सर्व साथीनो, खरं तर नास्तिकतेचा प्रवास म्हणजे मी नास्तिक म्हणून जे लोकांच्या मध्ये जात होते ह्या परिषदेच्या निमित्ताने जवळपास 6 महिन्यापासून आम्ही ही नास्तिक परिषद घेणार आहोत, नास्तिक परिषद घेणार आहोत आणि आम्हाला तुम्हाला जोडून घ्यायचं आहे। आम्हाला फंड गरज आहे, फंडाची आम्हाला मोठा खर्च आहे। हे सातत्याने मी मांडायला जेव्हा समाजापुढे जात होते तेव्हा लोकांच्यातनं प्रश्न निर्माण झाला, मॅडम तुम्ही नास्तिक, अहो तुम्ही तर नगरसेविका। म्हणजे थोडक्यात मी जवळपास 15 वर्ष नगरसेविका होते। या संपूर्ण प्रिमाइसिस मध्ये लोकांना असं वाटेल नास्तिक आणि राजकारणी हे फार मोठा वेगळा विषय आहे। राजकारणी हा नास्तिक मंचावर असूच शकत नाही, एक साधारण मानसिकता असते। पण मी लहानपणापासून म्हणजे थोडक्यात माझा नास्तिकतेचा प्रवास सांगायचा असेल तर अगदी 18-20 दारिद्र्यात जीवन आमचं लहानपण। माझ्या वडिलांचं लहान वयातच दोन्ही पाय तुटले होते। माझी बहीण पण अपंग होती। संपूर्ण घरामध्ये 50% अपंग आणि 50% कसे बसे। अशा परिस्थितीत म्हणजे समाजात घरातून सुद्धा तुम्हाला आम्हाला सांभाळायचं होत नाही म्हणून आम्हाला घरातून हाकलून दिलं होतं। तेव्हा होते आम्ही 5 ते 6 वर्षाचे। म्हणजे देवाधर्माशी तर आमचा काही काडीमात्र संबंध आला नाही। पोट भरणं आणि जगवणं बापाला आणि बहिणीला, अशा परिस्थितीत आम्ही झोपडपट्टीत एका उकरड्यावर जीवन जगलो। आणि उकरड्यावर जीवन जगत असताना हे देव धर्म पूजा अर्चा हे आत्ता मला कळून चुकले, हे कोणाला सुचतंय? कोणाला सुचतंय? ज्याला वेळ भरपूर आहे, ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे, गरीबाला सुचत नाही हे। कारण आमच्या डोक्यात आम्हाला एक खोपटं मारायचंय, घर उभं करायचंय, घर चालवायचंय, पोट भरायचंय आणि माझ्या दोन पाय तुटलेल्या बापाला सांभाळायचंय। आणि 10-12 वर्षापासूनच मी अर्थार्जन करू लागले। अर्थार्जन म्हणजे काय? कुठं तर मिरगुंड विक, राजगिऱ्याचे लाडू विक, कुठं तर पिशव्या विक, फटाके विक, हे अशा पद्धतीने काम करत करत गेले। आणि त्यावेळी हा काही विषयच नव्हता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मी राजकारणात यायचं कारण एकच आहे, मी ज्या झोपडपट्टीत राहत होते, ज्या घाणीच्या साम्राज्यात राहत होते, हे कुठंतरी बदललं गेलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे। कुठला देवबीव काय आपल्याला काही परिवर्तन आणून देणार नाही, आपल्यालाच केलं पाहिजे। या गोष्टीतून मी SFIच्या चळवळीत सामील झाले, म्हणजे कुठंतरी बदल व्हावा। आणि कम्युनिस्ट पार्टीत सभासद होण्यासाठी गेले होते। वय होतं 15, 8वीला शिकत होते। मला म्हटले तुम्हाला सभासद करता येत नाही, किमान 18 वर्ष व्हायला पाहिजे, मग तुम्ही SFIच्या विंगमध्ये राहा। SFI चळवळीत काम करत असताना आज मी जी काय आहे केवळ SFI मुळे, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, त्या SFIच्या चळवळीत मी काम करत असताना फक्त अन्याय विरोध लढणे, आंदोलन करणे, मोर्चे करणे आणि जीवावर ओतून काम करणे। या ठिकाणी माझ्या आईवडिलांचं एक मला समाधान वाटतं, ते काही फार रॅशनल किंवा नास्तिक वगैरे नाही आहेत, पण माझी पोरगी काहीतरी करते, करू दे, धाडसानं करते, करू दे। जावेदजी सांगितले की माझ्या मुलीच्या बाबतीत काही धाडस कोण करणार आहे का, तसं माझ्या आईवडिलांना एवढा विश्वास, माझी मुलगी कुठेही जाऊ दे। सुरुवातीला मी नगरसेविका झाले, FY BAला असताना, कॉलेजला शिकत असताना नगरसेविका झाले। आणि त्यावेळची वेळ अशी होती, आमची मास्तर लोक कुठं भेटले, ज्योती हे तुला 100 रुपये घे का, अरे तू निवडणूक लढवालेस ना, त्यावेळचा काळ म्हणजे 96 साली पहिली निवडणूक लढवली, लोक मला 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये देत होते। आमची सगळी SFIची फलटण शेंगदाणे चिरमुरे खाऊन निवडणूक लढवली। त्यावेळी फॉर्म भरायला माझ्याकडे 12 रुपये सुद्धा नव्हते आणि त्या परिस्थितीत मी लढले। लोक म्हणतात, राजकारण्यांना जनरली म्हणतात, कुमार साहेब तुमचा व्यवसाय काय? राजकारण। राजकारण हा व्यवसाय कसा असू शकतो? मला नेहमीच पडलेला प्रश्न।
त्यामुळे मी राजकारण हा माझा कधीच व्यवसाय म्हटलं नाही. माझा व्यवसाय मार्केटिंग असेल, माझा व्यवसाय इन्शुरन्स. मी इन्शुरन्सची एजंट असताना काम करताना मी अगदी टॉपच्या लेवलला काम करत गेले. म्हणजे डेडिकेशननं कुठलंही काम करायचं तर डेडिकेशननं. म्हणजे भले परिषद यशस्वी करायचं असू दे, डेडिकेशन. व्यवसाय करायचा असू दे, डेडिकेशन. या डेडिकेशननं परफॉर्मन्स ज्याचा आलेला असतो चांगल्या, LIC मध्ये शुभारंभच्या दिवशी सत्यनारायण घातला जातो. परफॉर्मन्स ज्याचा चांगला असतो त्याच्या हस्ते पूजा किंवा त्याच्या हस्ते पहिली पॉलिसी, सॉरी मला जमणार नाही, मी करणार नाही, हे ठामपणे बोलायचं मी काम केलेलं आहे. मग ते कुणाला काही वाटो. नवरात्रीमध्ये सगळ्या बायका आमच्या LIC मधल्या साड्या परिधान करतात दरवर्षी नवीन वेगवेगळ्या. पहिल्या वर्षी मी केलं आणि नंतर माझं मलाच हे किती इनलॉजिकल आहे, हा किती मूर्खपण आहे. रोज त्यांच्यासाठी करायचं, मला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. मी जे करते योग्य आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. त्या पद्धतीनं ते सगळं चेंज केलं. मला ह्या गोष्टी पटत नाही, कारण कृतीशील महत्त्वाचं आहे. नुसतंच भाषण देऊन उपयोग नाही. आणि मी कधी नुसतं भाषण करत नाही, पहिला स्वतः कृती करते. म्हणजे मी वृद्धाश्रमात काम करत होते. वृद्धाश्रमात मी लहान वयात काम करत होते. 5 वर्ष मी अनाथ मुलीसारखं जीवन जगले. माझ्या परिस्थितीमुळे मला ती वेळ आली. म्हणजे घरचं हे बॅकग्राऊंड आणि सभोवतालचं वातावरणामुळं मला आश्रमात राहावं लागलं. आश्रमात राहिल्यामुळं एवढं कष्ट करायला लागत होतं. मी म्हणायचे, अरे देवा मला उचल, कुठं आहेस का नाही तू. किती कष्ट करायचे, किती मरायचं, घरात किती अशी माझ्याकडे वाईट परिस्थिती. मग विचार केला, देवाला एवढं आळवणी करते, देव काही बघतच नाही, देवाचा संबंधच नाही. देव असेल तर तो करेल. हे त्यावेळी अगदी तारुण्यात मला हे कळू लागलं. एखादी माझी आजी गेली आश्रमातली, फोन केला, अरे तुमची आई गेली, तिचं काय ते आवरून टाका. मी विचार करायची, देव जर असेल तर हे करेल. तर त्या पद्धतीनं त्या आश्रमात सगळे हिंदू संस्कार प्रचंड. 1 तासभर आरत्या माझ्या तोंडपाठ होत्या त्यावेळी. आणि माझं शिक्षण आश्रमात राहून मी शिक्षण केलं. त्यावेळी आरत्या तोंडपाठ होती. त्यावेळी एखाद्या पोरी बाळींना, वृद्धाश्रमात सुद्धा बायका असायच्या सेवेला आमच्यासारख्या, आरत्या करताना बायकांना मुद्दाम बाहेर बसवायचं, पाळी आली म्हणून. मला प्रश्न पडला, या बायकांना बाहेर बसवायचं विषय काय येतोय. म्हणजे देव एवढा विषमता मानतो, मग देव असू कसा काय शकतो. अशा पद्धतीनं प्रश्न पडला. मी माझी भूमिका मांडत असताना सुद्धा 3 वेळा निवडून आलेले. 15 वर्ष मी नगरसेविका होते. आणि मला अभिमान वाटतो सांगायला, मी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पक्षातून, वेगवेगळ्या वार्डातून निवडून आले. लोकांनी ज्योती आधाटे कुठल्या पक्षाचे हे कधीच बघितलं नाही. ज्योती आधाटे आमची लढवई कार्यकर्ते, आणि आपण काम केलं तर त्याला न्याय देऊ शकते एवढा विश्वास. मी चित्रपटात काम केलंय, 22 चित्रपट झालेत. मला मुद्दाम सांगावंच वाटतं जावीजींना. एकदा मला रोल आला, तुम्हाला एक चांगला रोल आहे. कुठला रोल आहे? अंबाबाईचा. माफ करा, मी अंबाबाईचा रोल करणार नाही. अहो लीडिंग रोल आहे, सॉरी. कारण मी जे वास्तवात जगते तेच मला केलं पाहिजे, कारण मला वेगळा मेसेज द्यायचा नाही. हे सातत्याने मी ठासून मांडायचे. आणि आता मला एवढं सांगायचं आहे, मी सिंगल मदर असताना, आटोपतं घेते, सिंगल मदर म्हणून एक बाळ अडॉप्ट केलं 6 महिन्याचं. ते बाळ माझं आज 23व्या वर्षात पदार्पण झालंय. त्या बाळाला मी माझं नाव लावलंय, म्हणजे ट्रॅडिशनच्या पलीकडे जाऊन. आणि हे मला सांगायचं कारण एकच आहे, माझ्या पुढच्या पिढीला मी नास्तिक बनवलंय, विचार करायला शिकवलंय. माझ्या आईला मी फार बदलू शकले नाही, पण माझं मूल स्वतः मध्ये हे सगळं झूट आहे, हे काही नाही आहे. त्यामुळे मला एक सांगायचं आहे की आपण कृती करूया आणि आपल्या मुलाबाळांना घडवूया. अंधश्रद्धाचे आम्ही कार्यक्रम करतो तेव्हा मी सातत्यानं म्हणते, बायानं सांगते, अरे तुमच्या मुलांना बिघडवायला समाज कारणीभूत नाही. जावेजी काय म्हणतात, तुमच्या मुलाबाळांना बिघडवायला आई बापच कारणीभूत असतात. हे असं करू नको, तसं करू नको, हे झालं ते झालं, हे सातत्यानं सांगितलं जातं. हे होणार नाही. मी माझ्या मुलाला हेच सांगत गेले. दुसरा विषय थँक्यू. संपवलं. आता
आटोपते। या जिस महफिल में जावेद जी बैठे हैं, उस महफिल में, उस रैशनल महफिल में शायराना जरूर है। तो एक बात बोलती हूँ, हम सबके लिए मुश्किलें हमेशा बेहतरीन लोगों के हिस्से में आती है। मुश्किलें हमेशा बेहतरीन लोगों के हिस्से में आती है, क्योंकि वो लोग ही उसे बेहतरीन तरीके से अंजाम देने की ताकत रखते हैं। धन्यवाद। एक मिनिट ज्योती, आपल्याला ना ब्राईट सोसायटीला एक छान वक्ता मिळाले, कुणीतरी फोटो घ्या रे एक। मला जावेद सर आता म्हणत होते की त्यांना अशा पद्धतीची भाषणं आणि हे जे ग्राउंडवरती पाय रोवलेली माणसं असतात अशी भाषणं मला फार आवडतात। ही जावेद सरांसाठी कमेंट आहे। सो इट्स अ रिअली ग्रेट, थँक्यू व्हेरी मच। या नेक्स्ट।